तर अपक्ष आमदार सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सत्यजित तांबेंनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान सत्यजित तांबे स्वतंत्र त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय। तर सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास आनंदच होईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं। ते मला माहित नाही। आता तो स्वतंत्र आहे हे लक्षात घ्या। तो स्वतंत्र आहे, अपक्ष आहे, स्वतंत्र आहे, तो मुक्त आहे त्याचा हे। आणि हे खरं आहे की डॉक्टर सुधीर तांबे अगोदर आमदार होते किंवा सत्यजित झाला, यांना सगळ्या पक्षाचे लोक कायम मतदान करीत होते, असं काही नव्हतं। आणि त्यामुळं त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो आता स्वतंत्र आहे, असं काही तो व्यक्ती बांधलेला नाही। त्यानं काय आमचं काय आम्ही म्हणू शकत नाही काही। जो अपक्ष आहे आणि जो आता सज्ञान झालेला आहे त्याच्या बाबतीत काय बोलायचं। शेवटी तो निर्णय सत्यजित तांबेंनी घ्यायचा आहे, काय घ्यायचा तो शेवटी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे भाजपमध्ये जे आले तर आनंदच होईल। अमोल खताळांना चालेल का असे अमोल खताळ राहता तालुक्याची मान्यता आहे। सत्यजित हा पदवीवर निवडून केलेले आमदार आहेत, दोघांचे मतदारसंघ भिन्न आहे।